नमस्कार मित्रांनो, आपण आज ऐकणार आहोत संत बालूमामा जन्म, बाललीला आणि अद्भुत घटनांची कथा। बालूमामांच्या नावानं चांगलं भलं। संत बालूमामांचा जन्म हा काही साधा नव्हता, तर तो एका महान निष्काम कर्मयोगी संताचा अवतार होता। बालूमामांचे वडील श्री माया उर्फ अर्भावी आणि आई सौ सत्यवा हे अत्यंत साधे, कष्टकरी आणि धर्मनिष्ठ जीवन जगणारे होते। आई सत्यवा ही मोठी भाविक स्त्री होती। तिचं माहेर अप्पाची वाडी हे छोटंसं गाव कागल, निपाणी राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असून ते कर्नाटक राज्यात आहे। या परिसरात हाल सिद्धनाथ महाराज यांचे जागृत क्षेत्र असल्यामुळे हा भाग आध्यात्मिकदृष्ट्या प्रसिद्ध होता। सत्यवा पूर्णपणे शाकाहारी होती। विठ्ठलावर तिची अपार श्रद्धा होती। ती नियमित एकादशी व्रत करत असे। उपवास, नामस्मरण, भजन आणि अत्यल्प फराळ हेच तिचं जीवन होतं। बालूमामांचा जन्म शके 1814 अश्विन महिन्यातील पहिली शुद्ध एकादशी। त्या दिवशी सत्यवेचा कडक उपवास होता। अहोरात्र भजन आणि नामस्मरणात ती तल्लीन होती। दुसऱ्या दिवशी द्वादशी, सोमवारचा दिवस, दुपारी 4:23 तिला अत्यंत सहज आणि सुखरूपपणे पुत्ररत्न प्राप्त झालं। विशेष म्हणजे जन्मतच तो बालक अत्यंत शांत, प्रसन्न आणि आनंदी चेहऱ्याचा होता। हा बालक पुढे एक महान संत होणार आहे, याची कल्पनाही त्या साध्या धनगर कुटुंबाला नव्हती। सर्वत्र आनंद झाला। साखर वाटण्यात आली। बारशाचा समारंभ झाला। बालकाचं नाव बाप्पा असं ठेवण्यात आलं। बालूमामांच्या बाललीला जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये बालूमामांच्या नावानं चांगलं भलं नक्की लिहा। बालूमामांचं बालपण। बाप्पा सुदृढ प्रकृतीचा होता। त्याच्या खाण्यापिण्याकडे फारसं लक्ष नसे। तो हट्टी नव्हता, पण इतर मुलांपेक्षा वेगळा होता। त्याचा मोठा भाऊ भैरू होता। 4-5 वर्षांचा झाल्यावर बाप्पा इतर मुलांप्रमाणे वागत नसे। तो एकांतप्रिय होता। दंगा, मस्करी, खोडकरपणा हे अवगुण त्याच्यात नव्हते। तो बालवयातही गंभीर, चिंतनशील आणि शांत असे। सामान्य लोकांना तो थोडासा वेडसर वाटे, पण हे नवीन नव्हतं। महाराष्ट्रातील संत समर्थ रामदास स्वामी हेही बालपणी काही काळ असेच होते। आईने एकदा विचारलं, इतका गंभीर होऊन काय विचार करतोस? तेव्हा बाप्पा म्हणाला, आई, मी संपूर्ण विश्वाची चिंता करतो। विलक्षण बाललीला। लोकांनी त्याला खुला बालू असं टोपण नाव दिलं। तो नेहमी आपल्या लहरीत असे। त्याची व्यायामपद्धत विलक्षण होती। तो दोन्ही पायांनी मागे उड्या मारत असे। अर्धा किलोमीटरपर्यंत सलग उड्या मारण्याची त्याची ताकद होती। तो फारसं बोलत नसे। घरातही शांत असे। लोकांना वाटू लागलं की याला कोणतीतरी बाधा झाली आहे। मांत्रिक, ज्योतिषी बोलावले गेले। मिरचीचा धूर दिला गेला, पण बाप्पा सर्व शांतपणे सहन करत असे। त्याची तितिक्षा असामान्य होती। तो काटेरी कुंपणावर बसून म्हणे, ही माझी खुर्ची आहे। वृक्षाच्या शेंड्यावर बसून म्हणे, हे माझं शिखर आहे। बाभळीखाली झोपून म्हणे, ही माझी गादी आहे।